नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मार्बलचं देवघर कसं साफ करायचं. अशा प्रकारे जर मार्बलचं देवघर असेल व्हाईट कलरमध्ये तर खूप खराब होतं. धूप, दिवा, अगरबत्ती किंवा रांगोळी याचे डाग निघत नाहीत, त्याच्यामुळे खूप खराब दिसतं देवघर. तर आज मी या व्हिडिओमध्ये अगदी घरच्याच साहित्यात एक क्लिनिंग लिक्विड बनवणार आहे. ते लिक्विड वापरून जर देवघर साफ केलं तर कितीही जुने चिवट डाग असतील तर ते लगेचच साफ होतात आणि देवघर अगदी नव्यासारखं चमकतं. चला बघूया अगदी सोप्या पद्धतीने मार्बलचं देवघर कसं साफ करायचं. तुम्ही बघू शकता हे माझं देवघर. त्याच्यावरती धूप आणि कापूर वगैरे लावल्यानंतर काळपट डाग पडले आहेत. तर त्याच्यासाठी एक लिक्विड बनवूया. इथे मी 1 चमचा हँडवॉश घेतलाय. कोणताही हँडवॉश तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला त्याच्यात आणि आता याच्यात अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. देवघर किती मोठा आहे किंवा डाग खूप जास्त असतील तर या लिक्विडचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, पण महिन्यातून एकदा मी अशा प्रकारे क्लिनिंग करते, त्याच्यामुळे खूप जास्त डाग पडले नाहीयेत. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता हे मिक्स करते वेळी याच्यावर किती फेस आलेला आहे. तर आता हे लिक्विड सगळीकडे देवघराला लावून घ्यायचंय. जिथे खूप चिकट डाग आहेत जे की अजिबात निघत नाहीत तर तिथे थोडंसं जास्त टाकायचं हे लिक्विड. आता एक नवीन स्क्रब घ्यायचा आहे. भांडी घासतो तो स्क्रब घ्या, पण नवीन घ्या कारण देवघर साफ करतोय आपण. त्या स्क्रबनी हे लिक्विड सगळीकडे लावून घ्यायचे व्यवस्थित. थोडंसं स्क्रब पाण्यामध्ये बुडवून ओला करायचा आणि हे लिक्विड सगळीकडे देवघराला लावायचं आहे. तर आता देवघराला पूर्ण हे लिक्विड लावून घेणार आहे. जास्त तर रांगोळीचे आणि धूप लावला तर त्याचे डाग खूप चिवट असतात. कलरची रांगोळी वापरली तर त्याचे डाग अजिबात निघत नाहीत. तर या लिक्विडने सगळे डाग साफ होणार आहेत. तर आता थोडंसं पाणी टाकून हे सगळीकडे देवघराला लावून घेतले आणि एक 10 मिनिटं हे असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं कारण 10 मिनिटामध्ये हे लावलेलं लिक्विड पूर्ण सुकून जातं उन्हाळा असल्यामुळं. त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकून स्क्रबने देवघर चांगलं घासून घ्यायचं आहे. जिथे जिथे खूप जास्त डाग आहेत तिथे थोडंसं प्रेशरनी घासा. आणि बघा अशा पद्धतीने पूर्ण देवघर घासून साफ केलेला आहे. तर आता साफ केल्यानंतर दाखवते मी. बघा इथे किती डाग होते रांगोळीचे, धूपचे, ते क्लीन झालेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि हे जे डाग आहेत ते मार्बलमध्येच आहेत, त्यामुळे ते काही साफ होणार नाही मार्बलमध्येच असल्यामुळे. पण बाकीचे जे डाग होते रांगोळीचे, धूपचे ते सगळे निघालेले आहेत. आता काय करायचं, एक ओलं कापड घ्यायचा, बकेटमध्ये पाणी घ्यायचं आणि देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. मार्बलचं देवघर खूप जड असतं, त्यामुळं उचलणं किंवा इकडे तिकडे हलवणं शक्य नाही. म्हणून मग पाणी टाकून ते धुता येत नाही. म्हणून अशा प्रकारे कापड ओला करायचा, बकेटमध्ये पाणी घेऊन आणि कापड पिळून अशा प्रकारे देवघर साफ करायचं आहे. बघू शकता ओल्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर कुठेही अजिबात डाग दिसत नाहीत. खूप स्वच्छ असं हे देवघर झालेलं आहे. आणि आता देवघराच्या पायऱ्या सुद्धा लावून घेतल्या. ओल्या कपड्याने पुसून झालं की पुन्हा एकदा एका कोरड्या कपड्याने
पुसून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे देवघर साफ झालेलं आहे। सगळे जे काही डाग होते रांगोळीचे, धूप, अगरबत्ती, कापूरचे ते सगळे निघालेले आहेत। महिन्यातून एकदा तरी अशा पद्धतीने देवघर साफ करा। नक्कीच तुमचं पण मार्बलचं देवघर स्वच्छ राहील, कुठलेही डाग त्याच्यावर राहणार नाहीत। तर आता हे देवघर साफ करून झाले आणि पूर्ण सुकल्यानंतर अजून पांढरं शुभ्र हे देवघर दिसतं। तर चला आता बघूया देवाचं जे सामान आहे ते मी कशा प्रकारे ठेवते, कारण की देवाचं सामान काही नवीन दिसलं की आपण घेतो, रांगोळीचे साचे किंवा मग अष्टगंध, पूजेसाठी बऱ्याच गोष्टी असतात अशा छोट्या छोट्या, तर त्या कशा व्यवस्थित ठेवायच्या ते बघूया। तर त्याच्यासाठी मी इथे एक ट्रे केलाय। देवघराच्या खाली मी अशा सिमेंटच्या विटा ठेवल्यात आणि थोडीशी देवघराच्या खाली स्पेस केली आहे। त्या स्पेसमध्ये हा ट्रे आरामात बसतो। तर या ट्रेमध्ये मी रोजच्या देवपूजेसाठी लागणारं जे काही सामान आहे ते ठेवते। तर असा एक मोठा ट्रेच केलाय मी, त्याच्यामध्ये सगळं अगदी व्यवस्थित बसतं। रोजच्या देवपूजेसाठी लागणाऱ्या वाती किंवा अष्टगंध, गोमूत्र, गंगाजल हे सगळं ठेवते। एक्स्ट्राचं जे हळदी कुंकू आहे ते ठेवलेलं आहे आणि काही रांगोळीचे साचे आहेत रोजच्या देवपूजेसाठी, पटकन रांगोळी काढता यावी याच्यासाठी छोटे छोटे साचे आहेत ते ठेवलेले आहेत। आणि शिवाय धूप अगरबत्ती सुद्धा याच ट्रेमध्ये ठेवते। अशा प्रकारे एका मोठ्या ट्रेमध्ये सामान ठेवलं तर लवकर सापडतं। आणि बघा हा ट्रे देवघराच्या खाली सहज बसतो आणि इझिली बाहेर काढता सुद्धा येतो। सामान काही पाहिजे असेल तर लगेच हाताशी येतं। तर आता हा ट्रे इथे ठेवून झालाय, पण बाकीचं सामान सुद्धा खूप असतं, ग्रंथ किंवा मग देवाचे वस्त्र वगैरे। तर त्याच्यासाठी एक बास्केट केली आहे मी आणि त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये प्लास्टिकच्या अशा प्रकारे देवाची वस्त्र, देवाचे टोप वगैरे हे घालून ठेवले। नंतर एक्स्ट्राची रांगोळी पॅकेट आहेत ते ठेवलेत। होम हवनसाठी लागणारं साहित्य आहे किंवा मंत्र, स्तोत्र एका वहीमध्ये लिहिते मी, ती वही ठेवलेली आहे इथे। तर हे असं छोटं मोठं सामान मी या ट्रेमध्ये ठेवलंय। अशा प्रकारे जर देवघराचं सामान व्यवस्थित ठेवलं तर जास्त पसारा होत नाही, देवघराजवळ अगदी मोकळं मोकळं राहतं। रोजच्या देवपूजेसाठी देवाचे आसन आणि देव पुसायचे कापड अशा प्रकारे बास्केटवर ठेवते, म्हणजे लगेचच ते घेता येतात। आणि ग्रंथ किंवा मंत्र, स्तोत्र वाचण्यासाठी इथे एक हे स्टँड ठेवते साईडला आणि रांगोळीचा डबा सुद्धा जवळच ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने हे देवघर साफ झालेलं आहे आणि देवाचं सगळं सामान सुद्धा व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे। तर आता देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवघर जर साफ केलं ना तर देवपूजा केल्यानंतर एक खूप मस्त फ्रेश आणि छान पॉझिटिव्ह वाटतं। तर चला मग तुम्ही सुद्धा तुमचं मार्बलचं देवघर या पद्धतीने साफ करून बघा, सगळे डाग निघतील। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।